तिसरा आपण त्यातून पाहिलं आजारला पाहिला पाहिला दोघांच्या मरणाची स्थिती पाहिली. कारण ज्याप्रमाणे माणसाची मती तयार होते त्याप्रमाणे गती मिळते. आपल्याला कसं काय करायचंय, कुठं जायचंय, काय करायचं ते आपण रात्री पाहिलं. आज आपलं थोडं अवतारकारी पाहिजे, आज उद्या अवतारकारी पाहिजे, कारण उद्या भगवंताच्या लीला पाहायला सुरुवात करायची. आता आजचं जे अवतारकारी आहे ती हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू म्हणून श्लोक आहे. भ्रातरेवम विनिहते. भ्रातरेव म्हणजे भावाला मारले तुम्ही वराहाचा अवतार घेऊन. त्यावेळेला काय झाले, हरिणा क्रोड मूर्तीना राग आला त्याला. हिरण्यकशिपू राजन पर्वत दृश्या सुचहा. भावाला मारले हिरण्यकशिपू काय झालाय, जळजळा झालाय, रागाने संतप्त झालाय, असा श्लोकाचा अर्थ आहे. आता एक दोन भाव आहेत, हे आसुरी. आसुरी म्हणजे काय, सत्ता हातात आली का मनुष्य मार तयार होतो. सत्तेचा मार, संपत्तीचा मार, शक्तीचा मार आणि शक्ती ही आशीर्वादाने प्राप्त होत असते. आशीर्वादाने सगळ्या गोष्टी चालतात. घर चालायचं ना, घरात पुण्यात्मा लागतो, त्याचा आशीर्वाद लागतो. आमच्या आई वडिलांची पुण्याई हो, त्यांनी घर चाललेलं आहे. ज्या दिवशी घरातला पुण्याचा क्षय होईल ना, त्यावेळेला अधपतन. मी बोलत नाही, तुका म्हणे जाती पुण्य क्षया. नाश होतो ना, अधोगती होते. एक पुण्यात्मा 7 पिढ्या काम करतो. किती पिढ्या, पैशावरच करतो 7 पिढ्या. पण पुण्याचा क्षय झाला, अधपतन चुकत नाही. वाढू नको भाऊ, पूर्ण नको करून देऊ. ते पूर्ण केलं का सगळा. आता या लोकांना सत्ता आली, संपत्ती आली, शक्ती आली, माज आला, तपश्चर्येने प्राप्त केली. यांचं जर आपण अवतार कार्य जर पाहिलं, कश्यप ऋषी त्याची पत्नी दिती ना सायंकाळी समागम केला पतीबरोबर. अगं नको, सायंकाळ वेळ योग्य नाही. ती म्हणजे अजिबात जमणार नाही, राक्षस कन्या तिला काय करतो. हा ऋषी मुनी समागम झाला, सांगितलं तुला 2 असे पुत्र होतील. राक्षस होते, थरथरा कापायला. पण आशीर्वाद पण दिला, नातू असा जन्माला येईल ना, तो 42 वर्षाचा उद्धार केली. ज्या टायमाला यांचा अवतार व्हायचा, काय ती परिस्थिती. गुंडी भोगू लागल्या, तिथली आडू लागल्या, रक्ताचा पाऊस होऊ लागला. ज्यावेळेला आपलं आणि चीनचं युद्ध झालं ना, त्यावेळेला रक्ताचा पाऊस झाला लाल. त्यावेळेला देशाला काही लोकांनी काव्याने जागवलं. काय काव्य, जाग जाग भारता काळ कठी आता
भारत कमी होता असा नाही, भारतामध्ये वीर होते. तिकून ज्या वेळेला तिचं सैन्य अफाट आलेले 1.25 लाख सैन्य होते, त्यावेळेला आपलं सैन्य 12,000 होते. वीर कमी नव्हते, शूर होते, पण आमचा कायदा लढला, शस्त्र हातात धरायचं नाही. आता स्वातंत्र्य तुम्हाला, त्यावेळेला बंदुका नाही. एक वीर गेला आणि त्या वीरांनी असा एक चिनी पकडला, बंदूक घेतली, 300 माणसं मारली, 300 मारली. शूर, भारतीय शूरांची भूमी, भारतीय वीरांची भूमी, भारत महात्म्यांची भूमी, नाही अवताराची भूमी. पवित्र ते कुल पावन तो देश, पवित्र ते कुल, पावन तो देश, पवित्र ते कुल, पावन तो देश, पवित्र ते कुल, पावन तो देश. येथे अर्चना महात्मे होऊन येतात. होऊन कोण येतो? ज्याने पंचपुरुषार्थ साध्य केले त्यांनी यायचं आणि जायचं, जाता येतं. 5वा पुरुषार्थ अंतर्मुख आहे. आता आपल्याला 50 पुरुषार्थ माहिती. पैसा कमवणं पुरुषार्थ आहे, पण अन्यायानं नाही, अनितीने नाही, 2 नंबरने नाही. अन्यायाचा पैसा 10 वर्ष आणि तिचा पैसा 10 वर्ष. 11व्या वर्षी आला खाली. तलाठी खातं, पोलीस खातं याचे संसार किती चांगले आहेत? चांगले आहेत का? अरे पैशाकरता काही करता तुम्ही लोक, विचार करत नाहीत. आचारसंहिता नाही यांच्याकडं. जन्माला येतात महात्मे होऊन येतात, तेव्हा अधिकारी यायचं, जायचं, त्याला आपल्याला जायचं, जातात, यायचं. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यात आहे. पण आपण गमावून बसतो. शोकांती काय? पवित्र भूमी, अवतार. अवतार या शब्दाचा अर्थ काय? खाली येणे, काही नाही. त्याचं मूळ स्वरूप निराकार, त्यातून आकाराला येणं म्हणजे खाली येणे. बरं, आल्यानंतर कुठल्या प्रकृतीचा आश्रय? मानवी प्रकृतीचा आश्रय घेतला असं नाही, पाश्वाधिक प्रकृतीचा सुद्धा आश्रय घेतला. मत्स्य झाला का? मत्स्य कोणी? माणूस आहे. कच्छ झाला, कासव झाला, माणूस आहे. वराह झाला कोणा करता? हा तू जन्माला आला ना बाजर, काय त्याचं नाव? हिरण्यकश्यप. आता ब्रह्मदेव बसला काय झालं काय? त्याला आली शिंक, त्यातून एक बाहेर शिशू पडला अंगठ्या एवढा, असं आणि बासं बारा मोठं झालं, गेलं पाण्यात. तो वराह, त्यांचं युद्ध झालेलं. त्या टायमाला वराह सृष्टीच्या एका कडेकडे बघितलं, याने त्याला पाहिजे, यांनी याला पाहिजे. आता हा असामान्य नव्हता हिरण्यकश्यप, फार मोठं बोललं त्यात. पाण्यात चाला ते बिंबीला समुद्र लागायचा. आता समुद्र एवढा छोटा आहे असं समजू नका. अरबी समुद्राची खोली 3 किलोमीटर मध्ये मी वाचली होती आणि अटलांटिक महासागराची खोली 6 किलोमीटर मध्ये. गडी केवढा असते? गडी फार मोठा, त्याचं काय करतात? राम जर उभा राहा, आपलं रावण उभा राहिला ना, लंकेचा दुर्ग त्याच्या नाट घ्यायला लागायचा. नाट घ्यायला रावण, मी खोटं काय सांगू? एवढी मोठी शक्तिमान माणसं होती. बरं, त्याही बार माणसं मोठाली होती नाही असं नाही, पण एवढाही नव्हती. बरं, शक्तीचा माज समुद्र त्याला तो वगैरे आणायचा, उगे जा. अरे काय डोकं, राक्षस ते बोलून चालू काय जडावर राग करतात, जडावर.
आम्ही 2 भाऊ, आमचा भाऊ म्हणून तो वारला. काय करायचं, त्याला एकदा हे लागलं, काय म्हणतात त्याला, दार. ते तांबे घाताचा फेकून मारला ना, तो तिथून उडाल्याच्या डोक्यात आला, जडावर राग. काय कशावर राग करावं समजतं का? जडावर राग करणारी माणसे, जड कोणाला म्हणतात? जो स्वस्वरूपापासून वंचित, त्याचा कथा लावल्या बाजूला अध्यात्म जाते. स्वस्वरूपापासून वंचित झाला त्याला जड जोड नाही. स्वतः कोणी विसरला, अधपतन. स्वतःला विसरला. माणसे विसरतात तो स्वतःला. इतके मॅट असतात डोक्यामध्ये, काय सांगतो मला. जग 2 हातमॅट पंढरपूरला गेले. हातमॅट म्हणे त्यांना, पुंडलिकाच्या देवळाजवळ उभे राहिले. एक त्याला म्हणतो, का रे, किती उंच उंच माणसं असते त्यावेळेला, हे देऊळ इतकं उंच बांधलं. तसं नाही मला वेड्या, मग हे देऊळ मला आधी आडवं बांधलं आणि मग उभं केलं म्हणलं. त्याला जड देऊ म्हणे, प्रमाण त्याला द्यायचं. तुका म्हणे आईशी बुद्धी जाती, स्वतःच्या पदावर झाला मनुष्य. परिस्थितीला ते ज्ञान करून दिलेले, बाकी दुसरं काय. बाबा रे, तू जे आहेस ना, हे शरीर म्हणजे तू नाही, तू चिरंतन आहे. यातलं चैतन्य मरत नाही, यातलं चैतन्य जन्माला येत नाही, हे शिक्षण दिलेलं आहे. आणि ज्या दिवशी समजा त्या दिवशी मुक्त. हे आपलं काहीच नाही, बायको नाही, शरीर नाही, घर नाही, दार नाही, ही संपत्ती नाही, हे जगत आहे कुठे. आज शक्ती गेली मी सगळं. हे पहा, अष्टावक्र जनक राजा विवेक होता. ध्यान आणण्याकरता एक तांब्या आणला, त्याच्यावर थाप मारायची. हा तांब्या माझा आहे, हा तांब्या माझा आहे. हा म्हणजे असं काय करतात, तांब्या आपला नाही आणि मग शरीर आपलं नाही ना. ममत्व सोडणं हे महत्वाचं आहे. ज्या दिवशी ममत्व गेलं त्या दिवशी मुक्त झालं. देव प्राप्ती करता झटू नका, परमार्थ करा, पण किती करा. वासनेचं मूळ जळेपर्यंत करा. आज जगभरात कथा झाली, त्याचा आता सिद्धांत घ्यायचा. तो का बरे जन्माला आला परत हरणाच्या पुताला? नामस्मरणाची धार तुटली. काय तुटली? म्हणून नामस्मरण काय करायचं, त्याची धार तयार झाल्यानंतर ते नामस्मरण प्राणात फिट करा, मग ते कामाला येते. आणि वासना जळेपर्यंत नाही, वासनेचं मूळ जळेपर्यंत परमार्थ करा. वासना जळेपर्यंत नाही, त्याचं मूळ जळालं ना, वासना निर्माण होणार नाही. का होईल? वासनेची मूळ छेदल्या वाचून तर ऋषी कोणी न म्हणावे. वासनेचं मूळ जळाल्याशिवाय मी तरलो बोलायचं त्याला खिचपून खिचपून मारायचं म्हणतो वैकुंठपाशी. गबस नको गप्पा मध्ये खेचून म्हणत नाही जे नाही तर वैकुंठपाशी. त्याची पूजा काय, त्याचा जप काय, त्याचा हिस्सा हे काय आहे, काय धंदे चालले तुमच्या ह्याची वेगळी कोणी काय. एवढा जर भरत राजा वासनेची धार तुटली. नामस्मरणाची नाही, नाम तुटलं माहिती, नामस्मरणाची धार तुटली. धार काय त्याला धार, धार तुम्हाला माहिती आहे ना.
धारेचं उदाहरण देतो तुम्हाला. पंढरपूरला गेलो आम्ही सगळे. तांदूळची मंडळी आली होती. त्या ठिकाणी आमची चुलती आली. मी साकार फोनमध्ये उतरले. संध्याकाळी साधनेला बसली तात्या. संध्याकाळी बसली. झाली ना तयार. अय बाळा लक्ष देता ना. माझं बाग होतं तुमचं नाही. तिच्यात मी अध्यात्म सांगतोय. मग काय तरी करता तुमची काय याचा काय हिशोब बघ करून. एक तर ध्यान योगात अंग तुम्हाला नाहीच नाही. शिकवणार आहे नाही असलं तुम्ही शिकणार आहे नाही. म्हणून इकडे ऐकत जा. बसले तात्या. 10 तास झाली. नाडी बंद, श्वास बंद. लोक मिळेल धार. सकाळी सगळे उठले. अगदी तांदूळची मंडळी आली. 17-18 लोक होती. मी तात्या भेटे रामला बसले. कीर्तन केलं. 12 वाजले. लोक म्हणजे काय तर बसले. मिळालेले म्हणजे ह्या बाबाला काही कळना. याला धार म्हणतो. आम्ही तिथे होतो. दिलास तुटून ते सोडवलं आम्ही. शरीराची दाबण्याची स्थानं आहेत ती ज्ञात असली ना त्याच माणसाने अनुग्रह द्यायचा. कुणी द्यायचा नाही. कोणत्या गाठपाराने उठायचा त्याचा अनुग्रह गेली गुण. तुम्ही शिव पाटील आमच्याकडे फॅट बंदी घालून आणला होता आठवता ना. म्हणजे परिस्थिती अशी होती. अधिकाराशिवाय उपदेश करायचा नाही. गुरु व्हायला सगळेच गोकळे. पण ज्ञान ना हवं येत. नामस्मरणाची धार अखंड खंडे नाही. प्रक्रिया अनिर्वाच्य स्थितीत होते. कोणत्या स्थितीत? अनिर्वाच्य. मानत काळाच्या वेळेला जीव जातो. गावाच्या गती वाच्या गेलो. अनिर्वाच्य तर चालू आहे ना. स्वतःला ओट कंठ जीवान हाले सहची नाम चाले. ज्ञान देवा मौन जपमाळ आणते. मौन म्हणजे तिथे मौनाची क्रिया आहे. आम्ही मौन धरतो ना. बोलायचं नाही. च्या आणा अमुक आणा काय काय मौन जातात. लिहून देते चिठ्ठीवर. काही बोललं का असा जळफाटा आटपून होतो. मौन नाही. मौनाची क्रिया अनिर्वाच्य आहे. काही सोबत जे आहे एरपड सगळ्यांनी काही करा ना वळा काय होईना. अनिर्वाच्य क्रिया मौन ही अशी. ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सला. त्याच आणि नेमकं काय झालं ती धार तुटली आणि ती हरून हरीण डोळ्यात आलं. असं काळ आपला भाग झाला. बरोबर आहे. म्हणजे परमार्थ करत असताना जड बुद्धीच्या लोकांचा परमार्थ विषय नाही. बुद्धी प्रामाण्यवाद पाहिजे परमार्थाला. काय पाहिजे? बुद्धी प्रामाण्यवाद झाल्यावर मी कोण? आता मी कोण? फक्त आम्ही वेदांतात शिकतो. कृती माहीत नाही. मी कोण? वेदांत फक्त. मी जीव आहे. झालं त्याच्यामध्ये का त्याच्याकरता साधन आहे. त्याची अनुभूती आली मी जीव आहे. आणि अनुभूती आली मग मी जीव आहे. फक्त जीव आहे बरं का. परमार्थ नाही. हा जीव हळूहळू ढाले 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 परेच्या काठावर आहे. तो परे जीव. आणि परेच्या काठापासून पुढे प्रवास चालू झाला. परमार्थाला सुरुवात. भक्तीचे कठीण. भक्ती शब्दाचा अर्थ काय? ज्याची विभक्ती होत नाही ती भक्ती. भक्त म्हणजे काय? जो विभक्त नाही तो भक्त. रामभाऊ कसं काय चाललंय? आम्ही विभक्त झालो म्हणजे वेगळे निघालो. भक्त म्हणजे वेगळा. देव आणि भक्त मुला नाही विचार. भक्तीला सुरुवात केली. देहाची विस्मृती म्हणजे परमात्मा प्राप्ती. ज्या दिवशी देहाची विस्मृती झाली परमात्मा प्राप्ती. देहाची विस्मृती होण्याकरता
परिहार म्हणला देवाकडे. देवा काय देवा ताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा करू आली. द्याची विस्तृती सांग. जोपर्यंत द्याची आसक्ती जात नाही तोपर्यंत परमार्थ नाही. तुम्हाला कल्पना आहे कैवेरांचा पाय कुत्र्याने धरला. हो बाबा तुमचा पाय कुत्र्या धरला. कुत्ता जाणे चमडा जाणे म्हणजे भक्ताशी जाण्याची देव झाली. काय काही संबंध नाही ना. ते जनक राजा राजोडाही झाला त्याचा मार समज पायी झाला. तुका म्हणे राज्य करिता जनक एक पाव अग्नी माझी जळी म्हणजे पायाचा मला समज नाही का मी तो नाही मी भिक्षू न चहा मी जगोदरू पहा असा मी तो परमात्मा अंश ही परमात्माची धारणा आहे. मी जीव आहे सिद्धसाठी. आला कुठून कुठून आला ममई वांशो जीव लोकी बरोबर आहे. परंतु सुषुम्ना नाडीद्वारा अंतःकरणात जे प्रतिबिंब बघतो ते जीव आहे. करायचं काय परमार्थ. आता विवरण नाही करत. परमार्थ शब्दाचा अर्थ परमाधिक अर्थ परीच्या पलीकडचा अर्थ. जायचं कुठं जिथून आलो तिथं जायचं त्याचं नाव मोक्ष. आमचा मोक्ष पाठ राहतो ब्रह्मानंदाची प्राप्ती विषयाची निवृत्ती म्हणजे मोक्ष उरलायला लिहिल्याला खाली काय अनुभूती. आता मी जर आता गेलो तर मला वाटत नाही मला मोक्ष मिळेल म्हणून. याकरता जावं लागेल. मेल्या मोक्ष मिळतो. काही लोक गप्पा मारतात काय घेऊ हा बाजार केला वारकरी संप्रदाय पैसा कमावला लय पैसा 35,000 कीर्तनाचे भाव 50,000 बाबाला मोठा जगूची अक्कल नाही त्याला. पाठ करून आणतो बोंबलत करून ते त्याला कळत नाही चुका बरोबर आणि एवढे पैसे पाहिजे. मी जरा अशी आली नका जाऊ नाही कोणी भेटेल माझ्या काही परंतु असं फसवणूक करा. तेव्हा मोक्ष त्याला म्हणतात. हे ज्याला कळालं त्याचा परमार्थ आणि हे कळण्याकरता बुद्धी प्रामाण्य वाद कोणता वाद आणि जड जीव तो स्वरूपा करता नाही दुःख देह स्वरूपा करता. देह स्वरूपामध्ये दुःख आहे. तुम्हाला कल्पना आहे मी सकाळी त्यांना सांगत गेलो वशिष्ठ ऋषी 100 पोरं मागली होती. या कणात 100 गडी रडला नाही. रडला नाही म्हणजे नाही दुःखच नाही नानू शोचन की अजिबात नाही का त्याला माहिती असं चैतन्य मरत नाही. पण एक दिवस सहज बसला माझी 100 पोरं मारली. अहो दुःख अनावर झालं. अग्नीच उडी टाकली अग्नीने पेटवलं नाही. अजून समुद्रात गेला बुडवलं नाही. ती गोष्ट भक्तांचा तपश्चर्याचा भाग आहे. म्हणजे देहाची स्मृती झाली का दुःख. स्मृती म्हणजे आठवण वेदांत नाही सांगायचं. स्मृती म्हणजे देहाची आठवण झाली का दुःख. तो परमार्थ देहाची स्मृती करेपर्यंत वासनाचं मूळ झालेपर्यंत परमार्थ करा. वासनेचे मूळ छेदल्या आणि ते मूळ जर शिल्लक राहिलं ना त्याचं झाड होतं. त्याला पाणी पोचलं का सिंचन करिता मूळ जळेपर्यंत परमार्थ करा नामस्मरण करा. आता इकडे जायचं नाही तेव्हा मग मुक्त. असा काळचा काय झाला आपला आज त्याचं ठीक आहे. कारण वासना आपल्या काय पाहिल्या 72 लाख 72,72,720 वासना त्याचा क्षय करायचा असेल तर नामस्मरण. आणि तुम्हाला कल्पना आहे का मन अंतर्मुख होण्याकरता मनाचं अधिष्ठान करावं लागतो. अधिष्ठान कळत नाही कळत. मन कशावर आधारित आहे. भागवत शेअर ऐकायचं ना. मनाचं अधिष्ठान वायूवर मन आधारित आहे.
प्रत्येकाचा स्वाद द्वादश अंगुली वाहतो. एक एक अंगुल वायू अंतर्मुख बनला, मन अंतर्मुख बनतं. आणि अंतर्मुख बनलं का मन हे राम झाले, मन हे राम. मन हे राम झाले, मन हे राम झाले. निवृत्ती आले, कैले निवृत्ती आले, निवृत्ती आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले. करा ना मन अंतर्मुख. काय अवघड आहे का? अभ्यास म्हणजे नामस्मरणाने अंतर्मुखी. अभ्यास विनंती कोणतेय. अभ्यास म्हणजे काय? नामस्मरण. अभ्यासी समर्थोषी मत्कर्म. अभ्यास केला का नामस्मरणाने परमात्मा रूप झाला, झाला मुक्त. काय वगैरे आणि मुक्त कधी मेल्यावर. आणि मेल्यावर मुक्ती का जिवंतपणी मुक्ती. मोक्ष मेल्यावर का जिवंतपणी. मेल्यावर मोक्ष नाही. मोक्ष मेल्या पाठ्यामाशी होईल आयशी जे म्हणते ती आती. जिवंतपणे मोक्ष तुला भोगता येईल ना. मेल्यावर काय मोक्ष सोपा आहे. आणि याच ध्यानी याच डोळ्याने मुक्तीचा सोळा भोग मोक्ष प्राप्त करता येईल. काय करता येणार नाही, सगळं काही करता येईल तेव्हा. परंतु त्याच्याकरता बुद्धी प्रामाण्यवाद. कालचा विषय संपला. कालचा विषय आता आजचा विषय अवताराची कथा. अवतार म्हणजे खाली येणे. तो शिशु तयार झालाय आणि चालला आपला वर. पाहिलं तिकडून हिरण्यकशिपू ताकदवान नदी होता. सोन्याचे पॉल हळून ते समुद्रात हिंडायचा आणि गडीची तलाठी ठेवून द्यायचा. पाणी दोघांची झाली चांगली काय. आता ती बरंच वळलं नाही. पण आपण सांगू एका ठोक्यात महाराज काय करू शकतो तुम्ही. एकच ठोका ठेवून दिला खलास. त्याला काय ठोके ठेवून द्यायला तर भगवान परमात्मा आहे. काय ठोके द्यायची गरज आहे. मी सास पाहिलं तर फाळकून मुतलं असतं ती. एवढी जागा बसली का. अरे कर्तुम आकृतुम अन्याचा कुटुंब शक्तिमान परमात्मा आहे. आणि ते झाल्यावर याच्या भावाला राग आलाय हिरण्यकशिपूला. आणि त्याची कथा आहे. हिरण्यकशिपूचा पोरगा प्रल्हाद. मला सिद्धांत सांगायची, कथा सांगायची नाही. कथा सगळ्यात ज्ञात आहे. आजकाल समाज कमी नाही. ती विनी हुशार केलाय. सगळं ऐकून ऐकून सगळी तयार आहे. महाराज लोकांचं काम नाही. एवढी तयार लोक झाली तितकी तयार आहे. खोटं सांगत नाही मी. लय बेकार लोक आहेत तशी डोक्यामध्ये. आणि मग सिद्धांत सांगायचा आहे. प्रल्हाद त्यांच्या पोटी अवतीर्ण झाला. अखंड नामस्मरण करू लागला. पण त्याला आडवा झाला हा गडी. भक्ती करू नको. नाव घेऊन निधी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्य. नाव घ्यायचं नाही. मग शाळेत घातला. ते मास्तर नारायण नारायण करायला लागलो. ते मास्तर म्हणजे बिघडली. पोरं बिघडली ते बिघडली. ही कथा आहे. आता याचा सिद्धांत काय पाहायचा. शक्तिपात म्हणतो त्याला. 6 महिने कोणाला स्पर्श करायचा नाही. तुम्ही ट्राय करा, बिनधास्त करा. कोणाला स्पर्श करायचा नाही बरं का. 6 महिने. आणि 6 महिन्यानंतर आपण दुसरा हात लावा. आपली ऊर्जा त्याच्या द्या जाते. काय बोलतो. आपली ऊर्जा त्याच्या देहात जाते. याला शक्तिपात म्हणतात. पोरं खेळायला आले का नारायण नारायण, मास्तर नारायण नारायण, सगळे नारायण नारायण. ही झाली ऊर्जा परमात्मा. गायनामध्ये ऊर्जा तयार होती. पूर्वी दीपरा गायला का दिवे लागायची. ऊर्जा तयार आहे. ही मला म्हणले सकाळी पटरा गायला म्हणजे देवा लागत हो. आम्ही हे माल येतो. तुम्ही पटरा का पाऊस येतो का काय तुमचे लाईट. आणि ऊर्जा तयार कर. त्या गाण्यामध्ये कोणा रस आहे ते साध्य कर. कोणा रस साध्य झाले काय दिवे नाही पार काही नाही. गाणं एवढं सोपं आहे असं समजू नका. गाणं सोपं नाही. आता वाजवणं सोपं नाही. कीर्तन आहे सोपं. ते बोलता आलं माहिती आहे. कीर्तन काय वगैरे
त्या बांधला रामकृष्ण इथं करावर हात करा खाली, करावर हात करा खाली, करावर हात करा खाली. हे झोप आहे. पण हे नाही, हे अदृश्य आहे. यातून बोल करता ना दिन नाना दिन नाना दिन नाना काय चाललं ते चुकीचं काही काय त्या कीर्तनाच्या पटकन सारा पट्टा करून टाका. सरळ आहे ना. बंकट स्वामी गायचे. बंकट स्वामी त्या टायमाला गंधर्व होता पुण्याला. तो 2 तास आधी यायचा बंकट स्वामी चाली ऐकायला. हे ऐकाय नव्हते. 2 तास अगोदर का जागा पुढे मिळावी. बंकट स्वामीच्या कीर्तन आपलं आज मोठ्या कीर्तनाला गर्दी नाही तेवढी काकडा ऐकायला गर्दी राहील. काकडा भजन इतकं होऊन सगळ्या चाली बंकट स्वामींच्या संपूर्ण चाली. आणि आपली घाटी तर मजा येत नाही. काकडीच्या भजनात ऊर्जा केली. हायबत बाबा काय करायचे. हायबत बाबा काकडा भजन करायचे ना. माऊलीची समाधी डुलायची. समाधी हो जितका काकडा म्हटलं माऊलीची समाधी डुलायची. काकडा म्हणजे साधन आहे. आपलं फक्त महिनाभरच काकडा असतो. पण आपला काकडा म्हणजे काकडाच असतो. आंघोळ झाली. गरम पाण्याने आंघोळ करतो. बायकडून दुधाचं पाणी आणलं का देवाला. काय देवाला काय गरम चालत नाही काही. तुला गार गरम देवाला गार. त्याला पूजेचं महत्वही कळत नाही. अशा रणक्या कपड्याने देवाला गंध लावू नये. त्या देवाला येतं मग आपल्याला नाही. बरोबर आहे. स्त्री कुंकू लावताना अगोदर आपल्याला लावते मग दुसऱ्या स्त्री लावते. बरोबर आहे बाबा. पूजा करताना कशी आता इकडे येत नाही. अहो फार अवघड झाली. तुम्हाला खरं सांगू का ह्या वारकरी सांगू एवढं शिकले तर ते तमेव माता पिता तमेव हे शिरले वैदिक शास्त्र. खेची व्हावी आज जन्मोजन्मी तो दातात बाजूला केलं. मग खेची व्हावी आज तमेव माता पिता तमेव मग लगेच हे पाच फटाना करून टाकला लोकांनी. हरे राम हरे कृष्णा वैदिक मंत्र तोही त्याच्यात घातला. हा वैदिक विधी. वारकरी संप्रदाय विधी फार मोठा आहे. या जगात वारकरी संप्रदाय म्हणून महाराष्ट्राला किंमत आहे. नाही तर केव्हाच महाराष्ट्राचा बिहार झाला असता. फार मोठे उपकार आहे त्या वारकरी संप्रदाय. म्हणून मी सांगत असतो धर्माला राज आश्रय असावा. म्हणून पूर्वी राजे लोकांना आश्रय राजां आपलं साधू लोकांना आश्रय राजांचा होता. तेव्हा काय बोलत होतो मी की भजन सरळ असावं. गाता गाता मस्त आसवायचा कुठे आठवण केले. गीता छंदी अंग डोलीजे शब्दा सहजच आली. डोला असा नाही डोलीजे सहज बोलला पाहिजे. कायावाच्या म्हणे झाले डुलला पाहिजे. प्रल्हाद डुलायची सहज. कोणतं भजन प्रल्हादाचं सगळ्यांनी करा. श्रीमंत नारायणा सगळ्यांनी करा म्हणा. आणि पाणी घेऊन चालूया. नारायण
श्याम तुला फार मोठी का भगवंताच्या इतकं जवळचं नातं आहे. मला खरं सांगू, राधेची तन्मयता सांगतो. काय सांगतो? सांगितलं होते का मी काल? पण माया नाही राहत ना, नाही ना. आपण का राधेचं भजन करायचं? राधेची तन्मयता सांगतो. राधा श्रीकृष्णाच्या प्राप्तीकरता झाडाच्या बुंद्याला बसते. सांगितलेले नाही हो, नाही का? महाराज ध्यानात बरं का, कारण गंमत अशी वर फटी. मी कधी काय सांगत सांगता येत नाही. कधी भागवत सांगत, कधी रामायण सांगत, कधी जिंगणांग चिंगणांग सांगत, कधी विनोद सांगत. आम्ही काही यावेळी शहाणा नाही. मी नेहमी सांगतो आम्ही काही शहाणे नाही. तेव्हा राधेची तन्मयता ऐका रे. झाडीच्या बुंद्याजवळ बसली ती राधा. श्रीकृष्णाचं भजन चाललंय. श्रीकृष्ण भजन चाललंय. किती भजन चाललेलं आहे अहोरात्र. ती हालत नव्हती, डुलत नव्हती, पाहत नव्हती, काहीच गोष्ट पाक करत नाही. तिकडे तन्मय झालेली. आणि त्या झाडावर हे बसलेला आहे कावळा कावळी. कोणी ते कावळीला दिवस जेवते. ती आपल्या मालकाला म्हणते, नाथ अहो मला खायला ना काहीतरी मांस. कशाला खायचं कावल्याला? काय काय खाता येते कधी मांस? कावळ्याने कुठं मांस खावा का? कुत्र्याने मांस खावा का? कावळ्याने खावा, वाघाने खावा, मांजरीने खावा. हा, बैलाने कधी कोंबड्या खाल्लेला ऐकले का? माणसाने खाते मग खराब तो का? मांसाला फक्त युद्ध्या करताय. महाभारतामध्ये युद्ध्या करता त्याला लढायचंय. वरण भात खाऊन गोळ्या नाही मारायचं. बंदून खाली पडेल या करा पाट्यात. लढता लढता जर मृत्यू आला तर मुक्त होतो. धर्माचं कार्य करतो, देशाचं कार्य करतो. तुम्ही आम्ही खायचं नाही. सुभाषी सांगतो, ये श्याम न विज्ञान तपोदान ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ये मृत्यूलोके भूभार होता मनुष्य रूपेण मृगांश्चरंती. ये श्याम विद्या, ये श्याम म्हणजे ज्याला न म्हणजे नाही, विद्या नाही, ज्ञान नाही, शील नाही, आचार नाही, तो माणसाच्या रूपाने पशु आहे. काय करतो मनात तिथे कधी करत नका. कारण तुका म्हणे ते गाढव घी मनासवे धाव. कारण शास्त्रामध्ये 3.5 गाढवे. किती मी बोलत नाही. पहिला गाढव तुका म्हणे केला गाढव. अभंगी कामाचा अंकित कांते ते प्राची. तू कावं खुशीच निरंतर तिच्या कथा इतका नाचतो. काय ग काय ग काय ग काय ग ते जायची नमुन्यावरी. बायका आम्हाला आहे पण आमच्या गुरु काच्यात. आणि तुम्ही पुढं पुढं गा पुढं नारी नका जाऊ. हा एक गाढव झाला. हा पुरा गाढव. कोणता? दुसरा गाढव भक्ती आणि व्यवसाय काला कधी तो गाढव, काला कधी तो गाढव, काला कोण झाले पुढे? तिसरा गाढव तुका म्हणे ते गाढव घी मनासवे धाव. आणि अर्ध गाढव पाहुणे मनुष्यपणा. आता भागवतातले माझ्या पदर नाही. गाढव 3.5 पाहुणे मनुष्यपणा. 11व्या स्कंदात म्हणाले, जोन साजी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दभू जाना पुच्छे बिन धुपाई. मृगा आपलं काय ते म्हणतात, मनुष्य रूपेण मृगा उच्चरंती. त्याला विसरला का झाली? तुकाराम महाराजांची सासू त्या परमात्म्याला विसरली. झाली ना गाडी? नाही मी नाही बोलत. मामी तुम्ही हरिनाम विसरल्या, जन्मा गाढवीच्या गेल्या.
आणि तू त्या जावायचं झाला पुढे आपण कुठे वाढेल ती पुरीला पाहिजे लावायला पाहिजे. आता कशी वेणी फणी सदा राजपाची बली गुणी, आता कशी पुरणपोळी सदा उकरडे गुणी, तुका म्हणे माने की तू वर्म चुकल्या तुम्ही. काय बोलत होती काय तेव्हा काय बोलत होतो आपल्याविषयी की मनुष्य देह जो आहे ना त्या भक्तीत विदित करा. आणि नेमकं प्रल्हाद सतत नारायण नारायण भजन चालायचं. निघून बी घडला नाही गेली हे म्हणला काय नारायण नारायण करतो कुठे नारायण म्हणला हा म्हणला कुठे म्हणजे रात्री नारायण आयशी गरजेची पुराणे. आता सर्वत्र तोच आहे ना. आता इथे बऱ्याच लोकांना ज्ञात नाही अशी काही लोक आहेत नास्तिक मताची. चारवाक नावाचा ऋषी होऊन गेला त्या देव मान्य नव्हता. मान्य केला पण जायच्या वेळेला वेळ निघून गेली होती. वेळ निघून गेली. बरं तू नाही देव मानला म्हणजे देव नाही का? नाही देव मान नको मान देव नाही का? तू आहेच मान्य थोडंच आहे. नाना महाराज साखरेची दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला. एका बागेमध्ये उतरली म्हणजे दादा म्हणजे काय आम्हाला देव मान्य नाही म्हणजे ना सणा मान्य म्हणजे माझे 50 बैलगाडी आहेत यातला एकही बैल देव मानित नाही. मग मी तर बैल झालो का बैल नाही मग काय येतो तन्मयता. तोच व्यापक आहे तोच सर्वत्र आहे. त्या चिंतनात मधून कथा राहिली काय सांगायची हा राहिलं हा ते राधीचं राहिलं. राधीचं हा राधा आपली तन्मय राहिली. तो कावळा पशु ती बायको म्हणजे काहीतरी खायला आली. बरं तुम्ही ध्यान करून दिलं ते बाबा लोकांनी माझा 7-12 उघडा केला असता. बाबा म्हणजे काहीतरी सांगत नाही सांगत त्यांचं काही. तेव्हा ते पशु तो कावळा आला पाहू लागला काय जंगलात. त्याविषयी काही माणूस भेटलं नाही. नाराज झाला माझ्या बायकोला जेवायला मिळलं नाही. ती म्हणजे नका नाराज होईल पण हे पागल होतं. कामातवर आराम भयमलं ज्या चिंतातवर आराम तो धान पागल माणसाचं काही खरं नाही. जुम्माला आणले थोडं जेवायला. दुसऱ्या दिवशी गेला दुसऱ्या दिवशी मी नाही ना काही. तिसऱ्या दिवशी काय नाही. चौथ्या दिवशी त्यांनी ती राधिका पाहिली. हलत नाही बोलत नाही चालत नाही. श्रीकृष्ण भजन चाललेलं आहे. म्हणला ते काही नाही असा लाचका तोडला आणि बायको नेऊन दिला. मला महिनाभर एवढा आपल्या सुरुवात केली. असा रोज कार्यक्रम चालू. अनेक कावळे जमले अनेक आता सोडायचं ते कावळे. राधा त्यावेळेस तरी कावळ्यांनी सगळे शेरी थोडाफार का फक्त डोळे फुरू नका का मला केला पाहिजे. इतकी सर्वे राधा आणि कृष्ण भिन्नता नाही. देव आणि भक्त दुजा नाही. आजही कुंजवनामध्ये राधा आणि कृष्ण आजही येतात. तुम्ही जाऊन पहा आहे का नाही तर तुम्हाला तिथं जाऊन दिलं तर ना. आणि जिथं जो राहिला तो पागलच झाला. कुठे नाही तुम्हाला कल्पना आहे. सूरदास हा सूरदास तिथे गेला आंधळा गेली आणि ते गेले बघ कुंजवनामध्ये गेले. ते बाहेर काय होते कुठं राहिले तो आंधळ दिसते त्याला दिसा ना. आणि ते आलं राधा कृष्ण चालला. असं भागवतामध्ये ज्यावेळेला हे चालते ना राजकडा तेव्हा गर्भानाथ करायचे. आता गर्भानाथ आता तुम्हाला करायचं उद्या परवा पाहू जमत हो गर्भानाथ जमत असं बारीक चित्रे आणायचे नाही तर आणायला काय ठेवा हो गरबा
गर्भाचा तुम्ही प्रॅक्टिस उद्या करून घ्या. आपल्याला गर्भा नाचवायचे एक दिवस असं. तेव्हा त्या जवळ राहिलं आणि ते आले कृष्णाला नाचायला. ते चिणून 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 ते आवाज आला. त्याच्यामध्ये राधेच्या पायातलं काहीतरी पडलं खाली, पायदान म्हणा काय असं ते काही तो यांनी सात पडलं सापडलं. पण मला हे निघून जातो, चोरीचं पाप लागलं. पुढे तिथंच राहायला गेली लपून. दुसऱ्या दिवशी आलं ते राहू दे विनंती केली. आणि दुसऱ्या दिवशी आलं आणि नाचले वगैरे चालले. म्हणजे ओ तुमचं काय हरवलं का? राधा म्हणजे बाया माझं हे हरवलं ना. त्यांनी दिलं. सांगितलं काय मागायचं माग, मला काहीच लागत नाही. मला फक्त डोळे दे. गेली पाहिलं. आता आंधळ करून टाक. म्हणजे का तुला सोडून मला काहीच पाहायचं नाही. तुला सोडून मला काय पाहायचं. म्हणजे आजही परिस्थिती कुंजवनात आहे. आजही राधा कृष्ण येतात. आजही नृत्य होतं. आणि आज जिथं राधा कृष्णाचं भजन त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आजही आहे. जिथे कथा कीर्तन तिथे पांडुरंग आहे. जिथं राधेचं भजन तिथं कृष्ण परमात्मा आहेत. मी त्याला फार किंमत आहे. तन्मयता आहे. असो आपल्याला तन्मयता. आता ती तन्मयता आपली इकडे बसायची पण तन्मय घालता नारायण नारायण कथा आपली तिचा आहे. मला तुझा नारायण मला सर्व कुठं कुठं आहे. तुला जेळी आहे, स्थळी आहे, काष्टी पाशारी, अजून तुझ्याचे माझ्याचे देहात आहे. म्हणून नरक मी करे तू नरका नारायण बन जाय. मी आहे समोर, मला आहे ना त्या खांबात. अशी लाथ मारली. खांबावरी लाथ मारी खांबावरी लाथ मारी दुर्जने. खांबावरी लाथ मारी दुर्जने. खांबावरी लाथ मारी दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला. स्तंभी नारायण काय म्हणते मला कळा ना. तुका म्हणे ऐसा खांब कराडला ब्रह्मांडाचा कला सत्य. खांब कराडला ऐकायची मला अशी किंमत होती. बरं काय म्हणून सगळं कान शाबीत लागतात, डोळी शाबीत लागतात. ज्या तिची सामुग्री द्या अवसानावरी असो. खांब कराडला आज तू निघाला घरी तर याचा वर होता. मला मृत्यू नको, कसाच नको, जडानी नको, अजून काय नाही. निर्जीवानी नको. आता निर्जीपूर माझी भेटी पाण्यात नको, दिवसा नको, रात्री नको, जमिनी नको, स्वर्गात नको, वर नको. आता वर कुठं मानून मारत आहे मला कुठे मृत्यू नको. घरात नको, बाहेर नको, माणसाकडून नको, जाणारोकडून नको, सजीवानं काही कुणाकडून नको. मग ते तयार झाले. त्यांनी पाहिलं हो ते मुतलं. काय त्याचं मांडीवर जमीन नाही ना, मांडीवर गाडी घात पुढे घातला नको. आता सजीव नाही आहे का. आता वेदांताची प्रक्रिया पाहू आपण. कापलं वेदना होत नाही, पुन्हा फुटतात. हा नाश आहे पण लय नाश आहे. काय आहे
कपाळावर केस नाही, आत्यंतिक लय नाश. कोणता? आत्यंतिक. आणि हा लय नाश. आणि नाशाचे प्रकार 3 आहेत. एक स्वभावता नाश. कोणता नाश? स्वभावता नाश. वेदांतामध्ये आंबा जर नाही खाल्ला, नाही आंबरस केला तर नासून फेकून द्यायला होतो. तसं आपलं झालंय. नाही भजन पूजन करावा तर संपला. पडता नाश. ते म्हणजे काचीच आहे. काचीनं गट पडला. आश्रय नाश म्हणजे बिलकीला जजबे लावली, पैजेगिरी फुटली. काय झाली? नाश. नाशाचे प्रकार. पण हा जो दाढी केली, वास्ताला पुढे चालला, केस निघतात पण पुन्हा उगवतात, लय नाश. तर हातावर केस नाही, आत्यंतिक लय नाश. कोणता लय नाश? इथं वेदांतचा भाग आहे. कुठला भाग? तर नख जर काढावी तर वेदना नाही, तर सजीव म्हणा तर वेदना व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? माझं टर करून चिरला असा, सृष्टी धुळमळली त्यावेळेला. भगवान परमात्मा लाल बंद झालेले, थार 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 तुम्ही शांत तरी असं खूप चिरले पाहतात. देवा काय का तुझ्यासारखं रत्न तिच्या पोटात आहे का? देव ध्यानावर राहिला नाही. गाडीच्या पोटात रत्न नव्हतं का बायांचं पोरांचं? देव तर काय आहे देव तर इतका बोलावं भक्तीला. काय गंमत समजत नाही. विसरला दृष्टांत संपला. आता ही मुलगी जी माजली, कशामुळे माजली? देवानी वर दिला. पण देव काय वर दिली शहरात काय मग देऊ नाही वाटायचं, पण दिला. तपश्चर्या देवाला वर द्यावा लागतो. बाबा तुम्हाला माहिती तुझ्या कुंभकर्णाने तप चालवलं आणि असं तप चालवलं, असं तप चालवलं ब्रह्मदेवाचं. त्याला वाटायचं मी इंद्र होईल आणि इंद्र झालो काय एका बुक्की देवला बशी, एकाच बुक्की, दुसरा लागून द्यायचा नाही. आणि इंद्र झालं बसावला असता ना, गडी लय मोठा, त्याला आपल्यावर होता काय असता बंप. आता काय छाप होता. आणि मग चालली तर ब्रह्मदेवाचं 1000 वर्ष तप चाललं. ब्रह्मदेवाकडे गेले ना बाकी देव, ओ त्याला आशीर्वाद नका देऊ. म्हणजे का? माझा बघतोय ते काय करायचं मी पाहिजे. इंद्रपद मागेल मी देणार आहे, फक्त काही चाला ना. बृहस्पती का केले? बृहस्पतीचे गडी ऐका ना, गुरुचा ऐकावा. गुरुचा अनादर करू नये. कुठं सांगत नाही, अजिबात करायचं नाही गुरुचा अनादर. मग त्याच गुरुचं ऐका ना. मग सरस्वती गेली, वाचीची देवता सरस्वती गेली. म्हणजे इंद्रपद मागणारे मग आम्हाला त्रास होईल, म्हणजे मागून देणार ते काम आले. इंद्र प्रसन्न, आपलं ब्रह्मदेव प्रसन्न आले. प्रसन्न आहे काय मागायचं माग? कोण आहे? मी ब्रह्मदेव. तितक्या सरस्वतीने जी व्यवस्थित मला इंद्रपद हवंय असं म्हणायचं ना. इंद्रपद हवंय. देव बोले तथास्तु. अरे देवा काय म्हणतो तू? अरे मला इंद्रपद लागत होतं. अरे तो म्हणायचं ना का? वाचीची देवता सरस्वती काय, आणि ज्ञानाची देवता गणपती. ज्याला तुम्हाला सांगतो या भूतलावर असे 2 दैवत जागृत आहेत, गणपती आणि मारुती. त्यांना घाबरे जावं बरं का. कारण मारुतीच्या मंदिराच्या 70 फुटाच्या बाहेर जा, जवळ राहिलं तर ते कामालाच लायचे. आणि जागृती आणि गणपती लवकर प्राप्त झाले. ज्ञानाची देवता, वाचीची देवता, डोळ्याची देवता अश्विनी. डोळे फुट आणती आणती ना. आमचा अनुभव आहे, आम्ही आंधळ्या डोळे आणले. बाबा तुम्हाला नसलं माहिती. दिसायला लावलं हा काय याला विचारा ना, इकडे येत ना. आंधळ्याला सुद्धा दिसायला लावलं का? डोळ्याची देवता अश्विनी, तिची साधना करायला लागली. आंधळ्या दिसली. भागवतात बोलतोय मी, आजीबाईच्या बोलत नाही. या ठिकाणी मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलण्याची जागा नाही.
बोलला तर गेला संपला. या जागेवर बरी लोक खोटं बोलतात, मी पाहिलं. काय ती अडपट काय बोलतो कळतं का तुला? ते कोणत्या जागेवर आहे? हं? मी ऐकलं एक ठिकाणी कीर्तनात म्हणजे एकदा मला जेवायला बोलावलं आणि मग मी गेलो आणि सगळं झालं. पापड काढलं, भजे काढले, कुरडई काढली. तर आता ती काही सासू का तुझी एवढं काढायला? हां, आणि मला नाही कोणी एवढं काढली, तर तुम्हाला लागले काढायला. आणि जेवायला बसलो आणि ती बाई पापड द्यायची विसरली एका कीर्तन. मग बोलले बाई लय मोठा साप आहे का? केवढा रे बाबा? म्हणजे तर इथून तर पापड आहेत का? ये बाया पापड विसरली. आता दोन जर कोणतं ऐकलं आईला म्हणजे काय बोलायचं तरी याडपटून काय केलं तरी वाच्यातून निर्माण होईल ना. झालं का? मी खोटं बोलत नाही. तुम्ही ऐकलं सगळं दिसतात बाबा लोकांचं. मी ऐकलं म्हणजे तुम्ही कधी नाही ऐकलं तर राहणार नाही का? हा, ही जागा खोटं बोलण्याची नाही. या जागेवर खराच बोलला पाहिजे. आणि आमच्या कीर्तनकारच्या वाच्या सिद्ध्या गेल्या, याचं कारण आहे. खोटं बोलतात ते हो. माझी आहे बरं का, तुमची आता एकदा तपासावं लागेल मला. आता कोणाला शाप द्यावा आणि कोणाला आशीर्वाद द्यावा? माझी आहे खरं नाही, खरंच माझी वाची सिद्धी. माझी वाची सिद्धी, मला सिद्धी प्राप्ती पण आहे ती या लोकांना माहिती. मी दिंडीची घोट्या तांदूळाला माहिती एवढं लोकांना. खोटं बोलत नाही बाबा. पण आता पुन्हा सिद्धी येईल माझ्याकडं, पण वाचे सिद्धी पाहावा लागेल मला. लग्नात येतात आशीर्वाद द्यायला येडे बोंगे साले कुठली. हां, मास्कान खातं मुतारा पेतन. हां, अमुक अमुकाचा पोरगा असं हो तसं हो. देशाची आज देशाची सेवा करायला मिळते बघ कमी. हे चाले देशी सेवा करायला राजपान. देशी मिलिटरी गती हे करील. वाचा सिद्धी होण्याकरता स्वप्नात खोटं बोलायचं नाही. स्वप्नात 6 महिने अजिबात बोलायचं नाही. आणि जप आहे शास्त्रीमध्ये. काय जप होता त्या बाबाला सांगितलं 13,000 जप रोज आहे. 3 महिन्यात वाचा सिद्धी होती. काय अनुभव आम्ही पाहिजे. हा पोरगा तिथं होता. एका कीर्तनकाराने आमचं कीर्तन ऐकलं. मला खरं आहे, हा म्हणजे खरं आहे. येऊ म्हणजे ये असा बाबा पाहिजे बक्कम. हे मला काय माहिती, ये म्हणजे ये आलं. खरोखर वाची सिद्धी केली. ते हे पण खेळ मारित होतं. मला बाबा खिळे मूर्ती आपल्या वागले बा का, सगळे खिळे वागले वाची सिद्धी. अजून एक प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य, वाचा सिद्धी प्राप्त होण्याकरता खोटं बोलायचं नाही. त्या रोध करायचा. आणि दुसरी गोष्ट ते झाल्यानंतर टिकवायचा. नाही तर आशीर्वाद दिल्याने तप नाहीशी होतं. शाप दिल्याने तप नाहीशी होतं. शाप दिल्याने शाप कोणाला देऊ नका आणि आशीर्वाद कोणाला देऊ नका. आणि जर पाळी जर माझी आधी लग्नात आशीर्वाद दिला, मी सांगतो त्यांच्या कर्मधर्मानुसार त्यांच्या कल्याणानुसार काय सांगायचं. त्याच्या कर्मानुसार कर्मधर्म तुम्हाला सांगे कल्याण. कीर्तनकार मुलीने असा आशीर्वाद दिला. त्यांना पोहायला उनपण शिमरू येणार का देऊ. हे गाठपान कधी उभरल, कधी बापाला भेटून काळजी सांगता येते. कोणाची बाप मारते. तू संतान असण्यापेक्षा मी संतान पुरवलं काय झालं नाही केल्यानंतर. मला होतं तुम्ही लई डायरेक्ट बोलता. आता मला भागवतात बोलता येत नाही. मला कीर्तनात भागत पाहिजे होती. आता भागवतात बंधनात गेली काय का. तेव्हा मला हे सांगायचं तात्पर्य की मानवी जीवनाचं खरं आद्य कर्तव्य जे आहे. आता कथा भरली, आता तर सिद्धांत सांगतो. मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य बरं का, परमात्मा याच्यावर मला थोडं बोलायचं, समारोप करायचा. आणि आता यातलंच बोलायचं, यातलं नाही. कारण याच्यामध्ये ग्रस्त आश्रमाचं वर्णन आहे, ब्रह्मचर्यात आहे, वानप्रस्थाचं आहे. अजून कोणतं आहे? अजून काय काय आहे ना. ग्रस्ती परमार्थाचं आहेच आहे. ब्रह्मचर्य आता राहिले कुठं. बायका नाही मिळायला राहील ब्रह्मचारी बोलणं. ब्रह्मचारी जो आहे ना तो तुळस हजारात ये. हजारात अरे असं जर फुल जर दिलं ना गुलाबाचं बाबा ते तुझं बनतं सुकलेलं फुल. खोटं बोलत नाही मी, खरं करून बा. ज्याच्या शरीरातून याचा बुंद गेला नाही, प्रयोग करा.
गाफील राहू नका. त्याच्या उजव्या अंगठ्यामध्ये मेधा नावाची नाडी चालू होती. कोणती? आणि तुम्ही दर्शन केलं, ढोकू तिथे लागली, तुमची कुंडली जागृत होती. हा प्रताप आहे ब्रह्मचर्याचा. म्हणून ब्रह्मचर्य जीवन, वीर्यनाश मृत्यू. 1000 ब्रह्मचारी आणा, त्यात एक निघतो. 1000 वाजवणारे आणा, त्यात एक निघतो. 1000 गाणारे आणा, त्यात एक निघतो. 1000 कीर्तनकार आणा, त्याच्यात एक निघतो. किती पण निघतोच. म्हणून मनुष्यानाम सत्सरेषु. बसला का लक्षात? तेव्हा ग्रस्ती जर जीवन जरी असते, त्याच्यामध्ये ग्रस्ताश्रमाचं वर्णन आलेलं आहे, वानप्रस्थाचं आलेलं आहे, ब्रह्मचर्याचं आले. आणि एवढं सोपं नाही. काम जिंकणं सोपं नाही. भागवतात वर्णन नाही. काय ते जैमिनी, व्यासाचा शिष्य जैमिनी, आणि भागवतच द्यायचं काम चाललं होतं. भागवता श्लोक आहे, तुम्हाला पाठ नाही. माता पिता दुसरा काहीतरी श्लोक आहे, आणि त्याचं शेवट असे, विद्वानाला युधी आकर्षित करतात. आपी कर्षती हा पाठ लिहायचा. आपी कर्षती हे जैमिनी तुम्हाला बाबा आपीकर शेती नाही, नापिकर शेती लिहा. अरे नाही म्हणजे आपीकर शेती नाही, नापिकर शेती लिहा. झाला वाट. गणपती बाप्पा लिहित होती, ते गेली निघून. घ्या गिरून म्हणजे कवर आहे तुमची. बराच दिवस गेला. काही प्रश्नाची उत्तरं कृतीने द्यावी लागतात. कशी द्यावी लागतात? कृतीने. कशी नाही. सुंदर रूप धारण केलं व्यासांनी. एकदम बारी पाहिजे तर काय, कारण स्वयं पद्धती वर्णन करायचं नाही, कीर्तन करायला जास्त वर्णन करायचं नाही. म्हणून आज सुंदर म्हणतो मी, जास्त नाही. आणि व्हायला ते कुठपर्यंत, जवरी तवरी व्हायला घ्यायच्या गोष्टी, जवळ सुंदर वडीचा दृष्टी देखील नाही बाप. व्हायला ते कुठं राहत त्यांचं. सुंदर बाई नाही तर त्याचे थोडी ब्रह्म मिळते. आणि मग सुंदर धरण पाऊस चालू केला. आता दार झाला, पाऊस चालू केला. काय नव्हतं व्यासाना करते. आणि दाराजवळ आले. देवीने कोण? आपण एक स्त्री आहे. दरवाजा आश्रम ब्रह्मचार्याचा आहे. अरे आश्रम म्हणून झालं काय? ब्रह्मचार्याने आश्रय द्यायचा नाही का? ते खरे म्हटला. बोल झालं पाहिजे बाबाई. झाला मुली करून काय? हा मुली पैसे करू नका, तुम्ही ब्रह्मचारी. मला बाहेर आश्रमात नाही. कामात राहणार भयम लज्जा. कामात तुला भय बी नाही आणि लाजही बी नाही. चिंता त्वरा नाम सुधान कृष्णा. चिंता तुला भूकही नाही आणि तहानही नाही. गंमत अशी झाली. लगेच करू लागला. ते म्हणजे असं नाही, विहित कर्म फकावं. आता व्यभिचाराचा दोष लागेल. आणि व्यभिचार जर झाला तर परश्री गमनामध्ये 30,000 वर्षे आत्मपतनाची शिक्षा आहे. व्यभिचार करायचा नाही. ग्रस्ती जीवनात जर आसक्त झाला श्रीशी तरी नरकपुरी. प्रसप्तहा काब भोगेशू पतंती नरके सुचवू. असं खबर नाही. भगवान श्रीकृष्णाचं विचार माझं नाही. मला काय सांगून करायचं. म्हणून त्यांनी ठरलं. अग्नी प्रज्वलित केला. काय औषध टाकायच्या टाका, काय विधी करायचो करा. पंचमहाभूत साक्षी ठेवा. मला उचलून घ्या. माणूस पागल झाला का? काय करतो? काय करतो? ब्रह्मचारी काय बाय उचलून घ्या बाबांनी. उचलली काय करायचं? आधी काय बाई होती बाई. पहिली चक्कर घातली. जरी जर मला बाबा बाई जर वर पाहिजे मला बाईची आहे. आणि बाई समजा तुला बाई आहे का काय? दुसरी चक्कर मारली की मारवा ना, पण मारलीच वा. पागल झालं काय तरी म्हणून सांगता येत. आणि तिसरी मारा गेलं गाडी काय त्याची मला काय पाहत होतो. व्यास मशी म्हणजे जैमिनी काय देऊ बरं? आपिकर शेती देऊ का? नापिकर शेती देऊ म्हणजे आपिकर शेती द्या. म्हणजे विद्वानाला इंद्रिय आकर्षित करतात. महात्म्याला नाही.
तर तो महात्मा जर स्वस्वरूपावर आरूढ असला तर स्वस्वरूपापासून बाजूला गेला त्याचा बी आज येते. असं समजू नका महात्मा केली केली मोठा आहे असं काय. कधी मुळात आनंदमय प्राणी आहे. वासना निर्माण होणार ते दमन करण्याकरता जिरवण्याकरता असंख्य प्राण जे पाहिजे आणि तो अंतर्मुख पाहिजे. क्षण सुद्धा जाऊ जाऊ द्यायचा नाही बाबा. एक क्षण तवा जवळ एवढं सोपं नाही. चांगल्याची जिरली आपला विषय झाला. ज्यांच्या सान्निध्यात अहोरात्र भगवान परमात्मा होते त्यांना नरे पूर्वी होते का नाही पांडवांना. तुमचं आमचं कुठे राहिले तुमचं. अरे अर्जुन दाजी होता दाजी कृष्णाचा. कमीत कमी दाजीला तर नको ना रे तुम्ही. स्वर्गरोहण पर्व पा धर्म नसता गेला तर तिकडेच गच्च्या. त्या धर्माचे किती एक हात किती नरकात गेला. कोणाला काढायला ते दुर्योधन. त्याने पाहिजे दादा आलाय लपला खाली. इज्जत तितकी मात्राची. माणूस कोण पाहायला लागले पाहायला कुणाला लागले तुला भोगायला समजा काय. हा यांनी एक पैसा दान केला. दान कोणी का हे लोकांना कळत नाही. दान करण्याकरता पात्र करावं लागतं. देश करावा लागतो. काळ करावा लागतो. तर श्लोक आहे ना दातव्यमिती दानम उपकारी देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. देश काळ आणि पात्र. देश भारत देश आहे दानाला योग्य आहे. काळ सप्ताहाचा आहे. पात्र ज्ञानाला कोणी विकून घेतो बँकेचा किती पात्र चुकलं विकून घेतो नाही. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. हा एवढंच राहिलं आता. अहो, पाचवी. तुमचं बरोबर आहे बिंदू पाहिजे. आता मी बरं कारण हा आता देश का देश आहे. देश हा संस्काराने युक्त आहे. उदाहरण देतो ना. प्रभू रामचंद्र सीतामणी आणि लक्ष्मण एका अरण्यातून चालले बघ. जाता जाता सीतामाईच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. हे कशाला बरोबर आले लक्ष्मण. मी राजाचा त्या केला माझ्या पतीच्या समागमाकरता मी वनात आले आणि हे काय बरोबर पाहिजे. लक्ष्मणाच्या मनात द्वेष निर्माण झाला. मला मी वनात आले दादा सेवा करा. मी त्याला रोज फळं आणून देतोय पाणी देतोय सगळं देतोय. याने म्हणावा एखादी फोड तरी खायची कुची काय म्हणलं दादा ती वनाची शिवलांनी आणि पुन्हा वृत्ती जागी झाली. सीतेला वाईट वाटलं. लक्ष्मण भाऊजीविषयी माझ्या मनात वाईट काय हवं. लक्ष्मणाला वाईट वाटलं. दादाविषयी माझ्या मनात वाईट काय हवं. गळ्यात गाळा हातनं झोडू लागलो. दादा का बरं माझ्या मनात तुझ्याविषयी वाईट आहे. सीता म्हणते नाथ तुमच्या शिवापती नाथ म्हणायचे बरं का. नाथ आता काय म्हणतात. अहो काय जात अहो त्याचं काय ग काही खरं नाही रे. आता डायरेक्ट नाव घेतात. अरे प्रकाश इकडे ये ना. आता प्रथमच चुकलं अवघडे बायकांचं काम नाही काय तेव्हा त्याचा नाथ लक्ष्मण भाऊजीविषयी माझ्या मनात वाईट काय हवं. त्यांनी सांगितलं रडू नका. ही भोगभूमी आहे. या ठिकाणी सुंद आणि उपसुंदाचं युद्ध झालं आणि त्याच्या रक्ताने माखलेली सृष्टी ही झाली. त्यामुळे म्हणून देश वाघ्यांचं गाणं ना जाग्या जाग्या ती महिमा गोकुळ वसावलं रामा. जागेचं म्हटलंय ना तसा हा आपला देश खरोखर पवित्र गेला आमच्या फळाने. आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला भाग हे आपलं आपलं याच्या नाही वाढायचं. शास्त्रात आलेलं दंडाकारण्य याच्यापासून तर ते प्रवार नगर काय प्रवार संगम ना तिथपर्यंत. म्हणून महानुभाव लोकांनी काय केली मोक्षदायिनी गोदावरी आहे म्हणून त्या परिसरात महानुभाव पंथाची आश्रमी आणि आपलं वारकरी पंढरपूरला आश्रमात येते. इकडून वारकरी लोकांनी गोटी फुरते.
काय पुढते वर्गाने ऐकून देते. पण महानुभाव पंत खरोखर त्या कृषीत आहे, त्याच्या पुढे नाही. आणि त्यातले त्यात खरोखर हा जिल्हा सुजलाम सुफलाम चांगला आहे. मी सांगत असतो रामायणाची जी सुरुवात झाली ना, रामायणाची सुरुवात याला कारणनगर जिल्हा. तो कोणता यज्ञ करायचा होता दशरथाला, पुत्र काढण्याशी. एक ऋषी पाहिजे होता, ज्याने स्त्रीचं तोंडच पाहिलं ना असा साधू पाहिजे होता. तो कुठं सापडला? तो आपल्या पाय दिवसाचा भांडगावर डोंगरावर असला होता. दुभांड ऋषीचा असतो. आणि ती शिंगी डोक्यावर शिंग, ते आयुनी संभव होतं. त्यांनी बाई पाहिली नव्हती, काळी का गोरी कशी असती बाई, पाहिलेलीच नाही ती बाई. आणि ते बसलो. मग आता स्त्रीचं तोंड न पाहिलं, तो लागला पत्ता. मग राजा दशरथाला मग त्यांनी देवांगणा पाठवल्या. आल्या देवाला लागलं नाचायला. आपले नाचायची ह्या गायन करून ते गायन माहिती आहे तुम्हाला कसं राहतं. काय निघाला बाजाराला, काय निघाला बाजाराला, गोकुळच्या डोळी. म्हणजे नाच आणि नाचता नाचता पाहिलं बा ते शृंगीनी. पण त्याला माहीत झालं देवांगणाला आता मी भांडक ऋषी ते गेले निघून. म्हणजे बाबा जगात कोण कोण असतं, हे सगळे जगात हेच असतात ना, साधू असतात, ऋषी असतात. मग आपले तर ऋषी आले, मग आज सत्कार करावा, बोलावा, आसन द्यावा संतांना. म्हणजे असं का बरं उद्या आधी यायला जातील, काय उद्या करतो हा. दुसऱ्या दिवशी आहे, त्या दिवशी पुन्हा नाचायला लागली. यायला पाहिजे मला, थांबा तुमची नावं काय सांगा. आमची नाव ऋषी आहे. आमचं म्हणजे कोणते ऋषी? ऋषी असा राहतो का म्हणे तुमच्या छातीवर गलंड का? म्हणजे आम्ही गलंड ऋषी. तुमच्या डोक्यावर काय शिंग, मग तुम्ही कोणते ऋषी? शृंगी. आम्ही गलंड. काय तुमच्याकडे असं करता करता भाळा गेली काय मिळाला. देवांगणा हाती आणविला शिंग, येतो तो प्रसंगी आणून गेला. हा महात्मा कुठं होता? भांडगाव होता. रामायणाला काय निघूत कोण झालं होय? आपणच ना, आपण का सारे कधी येत काय. म्हणजे अशी भूमी. म्हणून दान करण्याकरता देश, काळ आणि पात्र बदल घेणार. आता पात्र का? तो पैसा योग्य ठिकाणी काय योग्य ठिकाणी, त्याचे दुष्परिणाम काय. धर्मराजांनी कोळ्याला पैसा दान केला. कोणाला केला? कोळ्याला. पाहता बाई त्या कोळ्याने आणलं झालं विल्ल. जेवढे मासे होते ना तेवढे धर्माच्या नावावर लागले. पात्र चुकले. पांडव पुढे गेलते परंपरामध्ये. द्रौपदी पांडव साहेब एका दिवशी यांचा कार्यक्रम झाला. मागून हा धर्म गेला. सांगितलं माझी भाऊ जिथं असते ते तुम्हाला देऊन घाला. बरोबर एक सारखी घडाई चालेल. ते नरकाचा कुंड, मांसाची अशी घाण दुर्गंधी चाली पुढे चालवली. तुमच्या भावांचं दर्शन करून यायचे. जाता जाता एका कुंडामध्ये दुर्गंध पचत होता. त्यांनी पाहिजे दादा आला बा. खाली आपला कधी खाली हात घातला का दाल सुटलं पात्र. पुढं जाता जाता आवाज आला, दादा थांबा. तुमच्या अंगाला जो वायू स्पर्श करून येतो ना त्यामुळे आम्हाला समाधान होते. कोण? भीम, नकुल, अर्जुन, सहदेव, द्रौपदी. हा तिथेच उभा राहिला आणि त्यांचा उद्धार केला. एका धर्माने केला. ही वस्तुस्थिती ज्यांच्या सानिध्य राहावं रात्र पहाटे पांडव अखंड वनवासी. पण त्या देवाशी आठवणी साधन आपण किती करायची ज्याचं त्यांनी पहा. तो आत्मगिरीवर आहे का? तुम्ही काय घेईल चिंता नाही.
पण कधी कधी शिव्या देतो, त्या शिव्यामध्ये सुद्धा ताकद आहे. साधू शिव्या देत नाही असं नाही. साधुत्व जातं का शिवी दिली मी शिवीला म्हणून शिवी दिली म्हणजे साधुत्व गेलं का नाही केलं. साधूच्या शिव्या सुद्धा मंत्र आहेत. हे पहा, एक आजगर नावाचा ऋषी होता. तो वनात होता. ते कोणत्या फुस लावायचं. तिथून नारद मशीच आहे. त्यांनी पाहिलं अरे हा ऋषी आजगर हा. ते सांगितलं बाळ धावू नको, कोणाला चावू नको, चावू नको बरं का. मला नाही चावणार. अहो दुसऱ्या दिवशी तो ऋषी चालला असा पण साप चाललाय, साप चाललाय. ते काही करीत नाही. झाला केला त्याचा गाला. पुन्हा 6 महिने असा ऋषी झाला. नारदांनी पाहिजे काय बाळ तुम्ही ऋषी म्हणजे हो, इतका पुरुष का झाला. तुम्ही म्हणजे धावू नका, आपण चावू नका. म्हणजे नाही तू धावत जा ना. धावला म्हणजे काय होईल. तसा झटका जरा लागला साधू तो नाही जात. नाथ आणि शिवे दिल्यात काय माय दिली ती भूतापाशी वगैरे त्यात मंत्र आहे. साधू मुखातून आलेली वेळ सांगतो, आता सांगतो तुम्हाला थोडी वेळ. साधू मुखातून आलेली वचनं तारक आहे. तारतात. एक उदाहरण देतो मी. आपली कथाचा टाइम झाला. बारीक आहे. एक साधू होता, मित्र होता. त्याला आश्रम बांधायचा. काय बांधायचा. मग पैसे लागतात. पण त्याला कीर्तन आहे ना पैसे गोळा करायला. मग दान भेटेल कुठून. दान महाराष्ट्रात. बरं का, महाराष्ट्र खरोखर दानाची भूमी. कुठं बोलणार नाही. महाराष्ट्रात प्रत्येक माणूस हा दातृत्व, प्रत्येक स्त्री दातृत्ववादी. 1 रुपया 5 रुपये 10 रुपये देईल बरोबर. आपण तो गुजरातला दानशूर तिकडे लोकांना सांग दानशूर नाही गुजरात. 10 लाख द्यायचं रुपये माझं बोर्ड लावून म्हणते. भाकर मिळत नाही राय जाऊन पहा तुम्ही. जे महाराष्ट्रात मी सांगतो कुठे नाही रा तिकडला साधीकडे आला. पैसे कशी मिळावं म्हणला. पाठी किती चालला. गोष्टी घ्या गोष्टी घ्या गोष्टी घ्या. 1 लाख रुपयाला एक गोष्ट. आता कोण गोष्टी घेतो. राजा होता. राजा म्हणजे कोण आहे साधू. बरोबर इकडं बरोबर. काय म्हणता महाराज गोष्टी काय आणल्या. किती आणल्या. 3 आणल्या. केवढ्याला गोष्ट म्हणजे 1 लाख रुपयाला. 3 घ्याव्या लागतील. हा म्हणजे घेतो. सांगा गोष्ट म्हणजे पहायचं उठायचं फिरायला जायचं. पहा गोष्ट 1 लाख रुपये. साधू मुखातून आलेली. कुठून आली. खेळायला जायचं ठरलं. दुसरी गोष्ट म्हणजे क्रोधने शांती राखणार, रागाने शांत राहायचं. ते याची गोष्ट म्हणजे आम्हाला लढायचं. तू सांग म्हणजे यासाठी राग आल्यावर शांत राहायचं. तिसरी म्हणजे शत्रूचा आदर सत्कार करायचा. चांगल्या गोष्टी दिल्या तुमच्या बरं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठा हिंडायला चालला. 6 महिने. किती 6 महिन्यांनी त्याला काय झालं. एक स्त्री रडताना दृष्टीला पडली. स्त्री म्हणजे बाई कळते ना. स्त्री तिला स्त्रीचा आवाज बारीक असतो. गावरान नसतो असा आपल्या आयो आपला आवाज असा. तुम्ही पहा एखादी स्त्री मुंबईला पुण्याला जर असली ना तिला पत्र द्यायचं जुना काळ अमुक अमुक मग ती रडती. पण ती अशी रडत नाही. म्हणजे काय करते रुमाल घेते पर्समधून असा काढते. झालं त्या आईला चांगली रड ना. याचा अशी काय रड देऊ तिच्यावरती. आता चांगलं रडायचं काही आज तो भागगाव घ्या. तो भागू नका त्याचं काय काय घेणं. तर ती स्त्री रडत होती. तिने विचारलं अक्का काय रडता. कोण अक्का कोण आहे आपण. मी पृथ्वी मी काय रडते. या नगरीचा राजा दानशूर आहे, साधू आहे, चांगला आहे. त्याचा 7 दिवसांनी सर्पचा मृत्यू आहे म्हणून मी रडते. मला घाव झाला गेली. तो सर्प इथून निघणार असा 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 येणार म्हणजे असं आहे का. म्हणून म्हणत त्यांनी त्याला मंडप शत्रूचा आदर सत्कार करायचा ना. मंडप खाली गाद्या तक्के लोक दूध केशर दूध बदाम दूध वगैरे 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 दूध हे घेतलं. येमा अशी 7 वाजता निघते. थोडा बदाम खाय, थोडा पिस्ता खाय, थोडा अक्रोड खाय,
दूध पी. 9 वाजता चावणार होतं त्याला वाजले 10. ते आले बोलायला लागलं, राजा मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माझा आदर सत्कार केला ना. म्हणजे का मी तुला चावणार होतो, मग चाव म्हणला. नाही ना आता कसा चावू. पण असा नियम आहे राजनीतीचा, ज्या टायमाला राजा जातो ना गाडी वाजच केल्याशिवाय अगदी संस्कार करता येत नाही, आहे ना. मग त्या राजाला नव्हतं पोरगी होती पुरी 17-18 वर्षाची. मग तिने मुलाचा देश केला आणि आई शेजारी कुशी झोपलेली आईच्या दुःखी अंतकरण झालेलं आहे. मुलाचा देश आहे, राजा बनायचे ना निरोप आल्यावर. आणि विचारात मग्न आहे. तितक्यात राजाला आनंद झाला, मी वाचलो. तार 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 आला राजा. आणि पत्नी शेजारी कोण पुरुष झोपलाय. तलवार काढली मारणार, हो क्रोध में शांती रखना. कोण आहे अक्का. पुन्हा तलवार जागी. म्हणजे साधूचं एक एक अक्षर तारक आहे. म्हणून जगामध्ये साधू थोर दाना, साधू थोर दाना, साधू थोर दाना कलियुग. अशा प्रकारे आपल्या कथेचा भाग झाला. पुष्कळ वेळ झाली. आता उद्या आपल्या कृष्ण अवताराला सुरुवात करायची. हा परत जी गर्भातून गर्भा नाचता येतो तुम्हाला नाही का, न शिकून घ्या. हे बाबा शिकून गर्भा एक कौस मारू. काय करू, एका रट्ट्याच कौस मारायचा, दुसरा रट्टा लावायचाच नाही, एकाच रट्ट्यात मारायचं. आणि एक दिवस निधान गमन सांगू, विषय संपला. तर आपण लगे का आवाज ठेवू. श्रीमद्भागवत महापुराण आरतीवाली मंडळी. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी, केशव माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. बोल हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. केशव माधव मुकुंद बोल, हरी बोल हरी हरी बोल. केशव
भागवता आरती करू सात हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे गुणमणी सहज सेविला भाविक भक्ता मुदार दाता मोक्ष तत्वता प्रियाता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ कमते जनु मानस टीक पादस सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित हरे हरि हंस चित लोक सुखमरे संकट जपुरे सेवुनि रमले भान हर फले रस पीता आरती करू भगवंता जय श्री भागवता आरती करू अपार महिमा ग्रंथाचा हृदयेना कोणाचा आरती कीर्तनता देवा कैवल्यवंताचा करुणाचा स्वयं प्रवेश कागज कलिका रवि अंतरिका कमरता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू ग्रंथरे आदि भूषण गीते भीम पुराण अनन्य हो आश्रय कभी लगरे कनकाभरण लीला बलाती चिरे जाती नागरी बदती दोष पतिते भूमाता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता हेची भावी माझी आज पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ चंद्रभागी स्नान पंढरीचा वार करी आयुष्य भावे तया कुळा कल्पनेची बाधा न भगवने काळी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा नामा म्हणे दया असावे कल्याण कल्पनेची बाधा न भगवने काळी संत मंडळी मागणी ते एक तुझ प्रती आहे तरी पाय या संतांची निर्वी हेची मद देई तुका म्हणे आता उदार तू होई ठेवी पायी संताची या संताची निर्वी हेची मद देई जे काही पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्रीमद भगवत महापुराण की जय जय श्री राधेश ओम नमः पार्वती
पतये हर हर महादेव सगळ्यांनी चहा